निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांनी केलेला खर्च, उमेदवारांनी केलेला खर्च, प्रसारमाध्यमांनी केलेला खर्च, ह्याचा हिशेब त्यांचा असेल, पण तो एकत्रित हिशेब जनतेसमोर कधीच येत नाही. जी माणसाच्या जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडीत मुद्दे आहेत, अशा सगळ्या गोष्टींची सुद्धा आचारसंहितेच्या नावाखाली कोंडी केली होती. आचारसंहितेच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला जन्मात आणि मृत्यूचा दाखलासुद्धा वेळेवर मिळत नाही. निवडणूक आयोगाकडे काही स्वतंत्र यंत्रणा नाही आहे, स्वतंत्र कर्मचारी वगैरे असं काही नाही. त्यांचं सगळं काम जे आहे ते सरकारी यंत्रणेवरती अवलंबून आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडली की मग शाळांमधले शिक्षक वगैरे असे जे अन्य क्षेत्र आहेत त्यातल्या लोकांना त्याच्यामध्ये जोडून येतात आणि हे वर्षभर चालू राहत असल्यामुळे शासनाच्या प्रशासनाच्या वेगवेगळ्या कामांवर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. एक देश एक इलेक्शन नंतर आपण हळूहळू अध्यक्षीय निवडणुकीकडे वाटचाल करणार आहे का? निवडणूक पद्धत बदलण्याचा कुठेही प्रस्ताव नाही. बदल कुठला आहे तर एका वेळेला सगळं करून टाकू. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 17 डिसेंबरला संसदेत वन नेशन वन इलेक्शन अर्थात म्हणजे एक निवडणूक एक देश एक निवडणूक हे बिल मांडलं गेलं. त्यावर आपण आज बोलणार आहोत. भाजप इतका या बिलासाठी किंवा या कायद्यासाठी इतका का आग्रही आहे यावर बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी सर. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये पुन्हा एकदा. मला हेच जाणून घ्यायचं सर की भाजप म्हणजे निवडणुकांच्या आधीपासून आपल्याला दिसतंय की एक देश एक निवडणुकांवर हालचाली करतोय, बोलतोय, आग्रही आहे. हे निवडणुकांच्या आधीपासून आपल्याला दिसतंय आणि काल त्यांनी संसदेत बिल मांडलं. तर आग्रही का आहे इतका भाजप? असं हा काही फार नवीन क्रांतिकारक विषय वगैरे अशातला काही भाग नाही. देशामध्ये 1951 साली ज्या निवडणुका सुरू झाल्या 51-52 मध्ये, त्यावेळेला लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रच झाल्या होत्या. हो, बरोबर. आणि 51-52 ते 1977 किंवा 69 पर्यंत या सगळ्या निवडणुका एकत्र होत होत्या. मध्यंतरीच्या काळात जेव्हा इंदिरा गांधींनी बांगलादेशचं युद्ध करून बांगलादेश वेगळा केला आणि त्याच्यापासून एक जे वातावरण तयार झालं, त्या वातावरणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांनी 72 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या 71 मध्ये घेतल्या. त्या जर ठरल्याप्रमाणे 72लाच झाल्या असत्या तर तेव्हासुद्धा देशातल्या लोकसभा विधानसभांच्या निवडणुका एकत्रच झाल्या असत्या. पण तिथून ते जे चक्र तोडलं ते मग तुटलं आणि त्याच्यातून पुढचा सगळा आपल्याला माहिती आहे की 1971 ते 2014 किंवा 2009 असं म्हणू आपण, 2004 पर्यंत म्हणू, म्हणजे जवळजवळ 35 वर्ष आपल्या देशामध्ये आपण प्रचंड प्रमाणात राजकीय अस्थिरतेचा अनुभव घेतला. यामधल्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्या आल्या, वेगवेगळ्या युत्या आल्या, अनेकदा मध्यावधी निवडणुका झाल्या. तेच विधानसभांच्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांच्याही बाबतीत तेच घडलं. आणि मग त्याच्यातून एक अनुभव आपण गेली अनेक वर्ष हा घेत आहोत की प्रत्येक वर्षी कसली ना कसली तरी निवडणूक देशात राज्यात चालूच असते. मग ती कधी लोकसभेची असेल, कधी विधानसभेची असेल, कधी महापालिकांची असेल, कधी जिल्हा परिषदांची असेल, नगरपालिकांची असेल, ग्रामपंचायतीची असेल. पण निवडणूक नाही असं वर्ष आपल्याला दाखवता येणार नाही देशात काय किंवा राज्यात काय. आणि त्याचे अनेक दुष्परिणाम होतात वेगवेगळ्या पद्धतीने. एक तर असं होतं की निवडणुका घेण्याचं काम जो निवडणूक आयोग करतो, मग तो देशाचा असेल किंवा राज्याचा असेल, त्या निवडणूक आयोगाकडे काही स्वतंत्र यंत्रणा नाही आहे, स्वतंत्र कर्मचारी वगैरे असं काही नाही आहे. बरोबर. त्यांचं सगळं काम जे आहे ते सरकारी यंत्रणेवरती अवलंबून आहे. त्यांच्या कामासाठी ते सरकारी यंत्रणेमधले कर्मचारी अधिकारी आपल्याकडे घेतात आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतात. सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडली की मग शाळांमधले शिक्षक वगैरे असे जे अन्य क्षेत्र आहेत, सरकारची अन्य क्षेत्र आहेत, त्यातल्या लोकांना त्याच्यामध्ये जोडून येतात.
म्हणजे मग अगदी मतदार नोंदणीच्या कामासाठी सुद्धा शिक्षकांना जोडलं जातं वगैरे वगैरे सगळं. आणि हे वर्षभर चालू राहत असल्यामुळे शासनाच्या प्रशासनाच्या वेगवेगळ्या कामांवर त्याचे खूप दुष्परिणाम होतात. कारण शेवटी कर्मचारी जो आहे त्या कर्मचाऱ्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर मर्यादा आहेत. त्याला त्याचं दैनंदिन काम करायचं आणि त्याला जोडून परत हे जास्तीचं काम करायचं. बरं, कामाचे तास तेवढेच आहेत. त्यातून मग प्रशासन यंत्रणा विस्कळीत होते, प्रशासन यंत्रणा निष्क्रिय होते. मग तेही धड होत नाही, हेही धड होत नाही. हाही अनुभव आपण घेतो. पुन्हा निवडणुकीची आचारसंहिता लागते. ती आचारसंहिता एक आणखीन वेगळा विषय आहे. आणि या सगळ्या निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळेला त्या निवडणुकांना सामोरं जाताना सरकारला तेवढा खर्च करावाच लागतो. निवडणूक आयोगाकडे जसा कर्मचारी नाही तसा निवडणूक आयोगाकडे पैसाही नाही, निधीही नाही. निधी सरकारच देणार आहे, निधी खर्चही सरकारच करणार आहे. एक आकडेवारीची 2016-17मध्ये समोर आली होती. त्याच्यातून असं दिसलं की एका विधानसभेचा, महाराष्ट्रासारख्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सरकारी यंत्रणेला जवळजवळ 4 लाख कोटींचा खर्च येतो. बरं. आणि देशाचा खर्च मग त्या प्रमाणात लोकसभा निवडणुकीचा. बरं, हा अवाढव्य खर्च आहे. आता समजा एका विधानसभा निवडणुकीसाठी एका वेळेला 4 लाख कोटींचा खर्च होणार असेल. हा फक्त खर्च सरकारी नसेल, तो सगळ्या पक्षांनी नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केलेला खर्च नाही, तो वेगळा आहे. हा यंत्रणेवरचा खर्च. ह्या खर्चामध्ये सगळं जे धरलं आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, बाकीचे त्यांचे खर्च आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये. आणि तो आकडा तेवढा जाऊ शकतो. बरं. तर हा जो अवाढव्य आकडा आहे, पण ह्याच एकाच दिवशी जर राज्यातल्या विधानसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्या निवडणुका एकाच वेळेला असतील तर त्या 4 लाख कोटींमध्ये ते सगळं होऊन जातं ना. त्याच्यासाठी वेगळा खर्च नाही करावा लागणार. आणि प्रशासन यंत्रणेचे, शासन यंत्रणेचे जे मनुष्यबळ जातं, मनुष्यबळाचे दिवस जातात, तेही एकदाच जातील. पुढची 4.25 वर्ष, 4.5 वर्ष, 4.25 वर्ष त्यांच्यावरती ह्या कामाचा दबाव राहणार नाही. किंवा त्यांचा वेळ ह्या कामांवर जाणार नाही. त्यांचं जे नियमित काम आहे ते करायला ते मोकळे राहतील. हा त्यातला व्यवहार्य मुद्दा आहे. तोच देशालाही लागू आहे. त्यामुळे मी मगाशी सुरुवातीला म्हणत तसं हा काही कुठला क्रांतिकारक नवा मुद्दा नाही. जे पूर्वी होतं, मधल्या काळात वेगवेगळ्या कारणाने ते बदललं. त्यातून राजकीय अस्थिरता आली. राजकीय अस्थिरतेचे तोटे आपण अनुभवले. कारण राजकीय अस्थिरतेमुळे आर्थिक प्रगती होत नाही, आर्थिक विकास होत नाही, विकास कामं ठप्प होतात. म्हणजे आचारसंहितेच्या काळामध्ये एखाद्या रस्त्याचं उद्घाटन करू नका वगैरे वगैरे इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे तेही खरा अतिरेक आहे, पण तो थोडा वेळ बाजूला ठेवू. पण आचारसंहितेच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला जन्माचा आणि मृत्यूचा दाखलासुद्धा वेळेवर मिळत नाही. सर्वसामान्य माणूस तिथे जेव्हा जातो आणि त्या कर्मचाऱ्याला जर त्याचे काम करायची इच्छा नसेल तर तो त्याला आचारसंहिता म्हणून बाजूला हाकलून लावतो. हा जो प्रकार आहे हा कुणाच्याच फायद्याचा नाही, कुणाच्याच हिताचा नाही. सिस्टीम मधला दोष नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे नाही, नुसता सिस्टीमचा दोष नाही आहे. तुम्ही जर सलग 5 वर्ष कुठल्या तरी निवडणुकीच्या आचारसंहितेचं साधन प्रशासनाच्या हातात देणार असाल तर आपण वेगळी अपेक्षा बाळगू शकत नाही. आणि कशासाठी करायचं आहे? एकदा एका 2 महिन्याच्या कालावधीत निवडणूक हा विषय संपला. उरलेले 4 वर्ष 10 महिने, उरलेली 4 वर्ष 8 महिने, 7 महिने जे काय असतील ते सलगपणे आपण आपल्या विकासाच्या कामांवर केंद्रित केले, दैनंदिन प्रश्नांवर केंद्रित लक्ष केलं, त्यात जास्तीत जास्त ताकद घातली तर अधिक चांगलं आहे ना. त्यामुळे याच्यामध्ये गैर वाटण्यासारखं काय हे मला कधीच कळलेलं नाही. मला खर्चाबद्दल विचारायचं आहे. माझ्याकडे एक आकडेवारी आहे, त्यानुसार 2014च्या लोकसभा निवडणुकीत साधारण 3400 कोटी रुपयांचा खर्च आला होता फक्त सरकारी.
इतर पक्षांचा वगैरे हा खर्च त्यातून वगळला आहे, तो खर्च खूप जास्त आहे. तर हा खर्च आणि त्या दिवशी सादर झालेलं बजेट किंवा त्याच्या पुढच्या मागच्या वर्षी सादर झालेलं बजेट हे 17 लाख कोटींचं होतं. त्याच्या तुलनेत हा आकडा फक्त 0.33% निघतो. म्हणजे हिशोबानुसार, हिशोब कदाचित माझा पुढं मागे होत असेल, पण खर्चाच्या तुलनेत हा आकडा फार कमी नाही का वाटत तुम्हाला? नाही नाही, तो मला हा आकडेवारी कुठून आहे हे मला कल्पना नाही. मी जे 2016च्या आसपास आलेली आकडेवारी जी बघितली ती खूप वेगळी आहे आणि ती आकडेवारी वेगळ्या संस्थांनी यंत्रणांनी दिलेली आकडेवारी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये निवडणुकांच्या काळात राजकीय पक्षांनी केलेला खर्च, हो, उमेदवारांनी केलेला खर्च, राजकीय पक्ष आणि उमेदवारांखेरीज आणखीन इतरांनी केलेला खर्च, प्रसारमाध्यमांनी केलेला खर्च, ह्याचा हिशेब त्यांचा असेल, पण तो एकत्रित हिशेब जनतेसमोर कधीच येत नाही. बरोबर आहे. आणि तो कोणाला कळतही नाही. पण ती उलाढाल अवाढव्य आहे. हो, म्हणजे मला तर असं वाटतं की देशाचं 1 वर्षाचं बजेटसुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी हे होत असेल, म्हणजे ती आकडेवारी त्या तुलनेत केवढी तरी मोठी असेल आणि ते आपल्याला दिसतं ना. आणि मी म्हणालो तसं हा निव्वळ पैशांचा खर्चाचा विषय नाहीच आहे. हा एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवहाराचा विषय आहे. आणि समजा 3400 कोटी असेल, पण क्षणभर गृहीत धरू की 3400 कोटी, पण त्या 3400 कोटी रुपयामध्ये लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्या निवडणुका होणार असतील तर काय नुकसान कोणाचं आहे? फायदा आपलाच आहे ना. कारण शेवटी जो काही 3400 कोटी रुपये जातात, मी ते नुसत्या करदात्याच्या भूमिकेतून नाही बोलत, ते 3400 कोटी रुपये देशाच्या विकास कामांमधून बाजूला काढून द्यावे लागतात, जी काय रक्कम असेल ती. आणखी एक मुद्दा सांगितला जातो की सगळ्या ठिकाणी एकाच म्हणजे एकदाच सगळ्या निवडणुका होतील, पण हे होत असताना केंद्रीय मुद्दा कुठेतरी राज्याच्या निवडणुकांवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर प्रभाव टाकेल असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे मी एक उदाहरण देतो. 1989 पासून ते 2024पर्यंत साधारण 38 निवडणुका झाल्या राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पकडून. तर त्यात एकच किंवा दुसरी अपवादाने असं दिसेल की जिथं देशापेक्षा वेगळा निकाल लागलेला आहे. बाकीची इतर निवडणुका ह्या देशाचा निकाल कसा लागलाय तसाच तो राज्यांचा लागलाय. तर केंद्रीय मुद्दा राज्यांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना प्रभाव पाडेल असं वाटत नाही का? नाही. आणि हा संघराज्यवादाचा संकोच होत नाही का? नाही, याच्यात संघराज्यवादाचा संकोच होण्याचा काहीच संबंध नाही. मुळात असं जे सांगतात किंवा असं जे सांगण्याचा प्रयत्न करतात ते देशातल्या सर्वसामान्य नागरिकाच्या समजदारीबद्दल, जाणकारीबद्दल एक तुच्छतेची भावना व्यक्त करतात, अविश्वासाची भावना व्यक्त करतात. पण हे बोलणाऱ्या लोकांना या मतदाराच्या वागणुकीचा थेट संबंध अनुभव नसतो. आम्ही जे तळागाळापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत, आमच्याबद्दल असे अनेक अनुभव आहेत की जिल्हा परिषदेची निवडणूक ही एकाच वेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची होते. जिल्हा परिषदेचा एक सदस्य निवडून येतो तेव्हा त्याच्या खाली 2 पंचायत समितीचे सदस्य निवडून येतात. आणि महाराष्ट्राच्या काय देशाच्या सगळ्या भागामध्ये हा अनुभव पुन्हा पुन्हा आलेला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे नांदेडची निवडणूक. त्यामुळे मतदाराबद्दल ही तुच्छतेची भावना बाळगणं हा स्वतःबद्दलचा अहंकार आहे, दुसरं काही नाही. आणि एका बाजूला अहंकार आहे, दुसऱ्या बाजूला जमिनीवरच्या परिस्थितीची जाणीव नाही, अनुभव नाही, माहिती नाही, हा दुसरा त्यातला भाग. याचा पॉलिटिकल गेल भाजपला होईल असं बोललं जातं. म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. आत्तापर्यंत गेले काही वर्षांचा निवडणुकांचा इतिहास बघितला, 2014 पासून पकडूयात आपण, तर जिथे जिथे निवडणुका झालेल्या आहेत तिथं भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जिथे निवडणूक झाली तिथं भाजपला फायदा झाला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात. आणि जिथं प्रादेशिक पक्षांविरुद्ध भाजप जिथं लढत होते कुठेतरी तिथं भाजप मार खाताना दिसतो. माझी आकडेवारी कदाचित चुकीत असेल, पण जेवढं यश काँग्रेसच्या विरुद्ध मिळतं तेवढं यश भाजपला प्रादेशिक पक्षांच्या विरुद्ध मिळत नाही. म्हणून या केंद्रीय एक देश एक निवडणूक पद्धतीने याचा फायदा भाजपला होईल असं बोललं जातं. उत्तर प्रदेशमध्ये ज्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात समोर काँग्रेस नव्हती ना, प्रादेशिक पक्षच होता.
यश भाजपलाच मिळालं. अशी अनेक उदाहरणं आहेत. दोन्ही बाजूंनी आहेत. काही ठिकाणी मिळालं, काही ठिकाणी नाही मिळालं. पण ज्या ठिकाणी आम्हाला यश मिळालं नाही, आम्ही काय असं त्याची फालतू कारणं नाही शोधली. आम्ही जनतेबद्दल तुच्छतेची भावना नाही व्यक्त केली. जनता मूर्ख आहे, जनतेला काही कळत नाही, असं आमच्या मनात कधीच आलं नाही. हे सगळेजण जे ह्या विषयांवर टीका करणार किंवा ह्या विषयांवर टीका हा शब्दसुद्धा अयोग्य आहे, कल्ला करणारे लोक आहेत, त्यांच्या कुणाच्याही मनामध्ये लोकशाहीबद्दल कुठल्याही प्रकारच्या निष्ठा नाहीत. त्यांच्या मनामध्ये जनतेबद्दल सन्मानाची, आदराची भावना नाही. त्यांचा सगळ्यांचा समज असा आहे की माझे आजोबा या देशाचे मालक होते, माझे आजोबा या राज्याचे मालक होते, माझे बाबा या देशाचे मालक होते, माझे बाबा या देशाचे मालक राज्याचे मालक होते आणि म्हणून मी या राज्याचा ह्या देशाचा मालक आहे. आणि ही जी कोण प्रजाविजय आहेत ते सगळे कोण आहेत? ते माझे हमाल आहेत. त्यांनी मला खांद्यावर घ्यायचं, हे त्यांचं काम आहे. त्यांनी मला खांद्यावर घेणं हे त्यांचं काम आहे, ही त्यांची लोकशाहीची व्याख्या आहे. आणि जेव्हा जनता त्यांना अशा पद्धतीने खांद्यावर घ्यायला तयार नसते, तेव्हा त्यांना ती लोकशाहीची हत्या वाटते. म्हणजे मतदारांनी मला निवडून दिलं तर तो लोकशाहीचा विजय, आणि मतदारांनी मला पराभूत केलं तर ती लोकशाहीची हत्या. हा काय प्रकार आहे? 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये थोड्या ठिकाणी तुम्हाला जास्त जागा मिळाल्या, त्यावेळेला सगळं बरोबर होतं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, EVMमध्ये दोष नव्हता. आता नाही मिळाल्या, लगेच EVMमध्ये दोष. 4 महिन्यात 4 महिन्यामध्ये 9.5-10% मतदार नवीन नोंदवले गेले. त्यांनी मतदान केलं, मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर आला, त्याने मतदान केलं, तर वाढलेलं मतदान हे बोगस? कारण त्यांनी तुम्हाला मतं दिली नाहीत म्हणून? म्हणजे मतदान करणाऱ्या प्रत्येक माणसाला बोगस ठरवणारे हे लोक जे आहेत, त्यांच्या मनात हा साधा प्रश्न येत नाही की 75 लाख लोक बोगस कसे असू शकतील. आणि हे कोण बोलतं? तर ज्यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की एकदा मतदान केलं की लगेच बोटाची शाई पुसून टाका आणि दुसऱ्यांदा मतदान करा, ते शरद पवार साहेब बोलत आहेत. ते 75 लाख लोकांना बोगस म्हणतात. तुम्ही आणखी एक विषय काढला आचारसंहितेचा. मला त्याच्यावर पण थोडंसं विचारायचं आहे की आचारसंहितेमुळे धोरण निर्मितीत अटकाव होतं, विकास कामं रखडतात. पण समजा 2024ला आता लोकसभा निवडणूक झाली आणि आपल्याला माहीत असणार आहे अमुक एका राज्यात 2.5 वर्षानंतर निवडणुका आहेत, तर त्याच्या थोड्याशा आधी धोरण निर्मिती असेल किंवा काही निर्णय असेल ते न राबवता त्या आचारसंहितेच्या काळातच का निर्णय घ्यावे लागतात कुठल्याही सरकारांना? म्हणजे आचारसंहिता काही काळानंतर लागणार आहे हे सगळ्यांनाच माहिती असतं, त्याच्या आधी पण थोडीशी कामं होऊ शकतात आपली. तर आचारसंहिता हा किती महत्त्वाचा भाग असू शकतो याच्यात? बघा, आचारसंहिता हा महत्त्वाचा भाग आहेच. म्हणजे तो का महत्त्वाचा आहे हे मी सांगतो. मी ग्रामीण भागातून आलो आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी हा अनुभव वर्षानुवर्षे घेतलेला आहे की निवडणुका जाहीर झाल्या की ज्या गावात वीज नाही त्या गावात इलेक्ट्रिकचे खांब नेऊन टाकले जात असत. ते टाकले की गावकऱ्यांना तो पुढारी सांगायचा, हे काय, हे तुझे खांब येऊन पडले, 8 दिवसात लाईट येऊन जाईल, 8 दिवसात मतदान होऊन जायचं. ज्या रात्री मतदान झालं त्या रात्री तेच खांब तेच ट्रक उचलून घेऊन जायचं. आणि हा अनुभव तुम्हाला महाराष्ट्रातले माझ्यासारखे ग्रामीण भागातले हजारो कार्यकर्ते सांगतील. रोजगार हमीच्या रस्त्याच्या नावाखाली तुमचं रस्त्याचं काम आता 2 दिवसात सुरू करतोय, खडीचे 4 ट्रक नेऊन टाकायची, ती खडी वर्षानुवर्ष तिथे धुळकार पडत होती. ह्या पद्धतीचं तंत्र निवडणुकीच्या काळात सत्ताधारी नेते वापरत होते आणि त्यावेळेचे सगळे सत्ताधारी काँग्रेसीच होते, बाकी कोणीच नव्हतं. त्यामुळे अशा तऱ्हेच्या लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता ही निश्चित गरज आहे.
बरं. त्यात काही शंका नाही. आणि आचारसंहिता ही नुसती विकास कामांबद्दल नाही, आचारसंहिता अनेक गोष्टींबद्दल आहे. तुम्ही कुठली भाषा वापरता, तुम्ही काय करता वगैरे वगैरे सगळ्या मुद्द्यांवर आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल काही फार दुमत असण्याचं कारण नाही. मुद्दा येतो कुठे, की आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासन ज्या पद्धतीने सगळी सूत्र आपल्या हातात घेतं आणि मग त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची कोंडी होते, सर्वसाधारण विकास कामांची अडचण होते, तिथे प्रश्न येतो. तुम्ही नवं विकास काम जाहीर करू नका, नवं विकास काम सुरू नका, हे बरोबर आहे. पण नळ पाणी योजना आहे गावात, ती नादुरुस्त आहे, तर ती सुद्धा आचारसंहिता दुरुस्त करायची नाही, लोकांना पाणी द्यायचं नाही. हे कुठं लिहिलं आहे, कोणत्या कायद्यात आहे? त्या काळामध्ये जर रस्ता खचला, खड्डे पडले, तरी ते दुरुस्त करायचं नाही का? का आचारसंहिता आहे, कुठल्या कायद्यात आहे? आणि ह्याचा आचारसंहितेशी काय संबंध आहे? पण हे चालतं ना. आणि अशा मी शेकडो गोष्टी सांगेन की ज्या गोष्टी आचारसंहितेमध्ये येत नाहीत, ज्यांचा संबंध नाही, जी माणसाच्या जनतेच्या दैनंदिन प्रश्नांशी निगडीत मुद्दे आहेत, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, अशा सगळ्या गोष्टींची सुद्धा आचारसंहितेच्या नावाखाली कोंडी केली जाते आणि ती अयोग्य आहे. आचारसंहिता ही मर्यादित मुद्द्यांसाठी आहे, मर्यादित काळासाठी आहे आणि ती तशी मर्यादितच असली पाहिजे. मला यावरून आणखी एक उपप्रश्न पडला, कदाचित तो मी ताणतोय असं वाटेल, पण एक देश एक निवडणुकीसारखा महत्त्वाचा निर्णय घेण्यापेक्षा त्याच्या आधी आचारसंहिता कुठंतरी क्रिटिसाइज केली जाऊ शकते किंवा त्याच्यात सुधारणा आणल्या जाऊ शकत होत्या, अशी चर्चा करण्याची या देशातल्या राजकीय पक्षांची आणि या देशातले जे तथाकथित जाणकार विद्वान राजकीय भाष्यकार आहेत, त्यांची मानसिकता आहे का? एक देश एक निवडणूक हा मुद्दा काल परवा नाही आला. मोदीजींनी 2020 मांडला. 2019च्या निवडणुकांच्या नंतर त्यांनी तो मुद्दा मांडला. त्यांनी आवाहन केलं होतं की याच्यावर चर्चा करू, सगळ्या मुद्द्यांची सांगोपांग चर्चा करू आणि त्यातून जे बाहेर येईल त्याप्रमाणे करू. किती जणांनी या चर्चेला प्रतिसाद दिला? कोणी दिला? कोणत्या राजकीय पक्षाने दिला? एकाही राजकीय पक्षाने, राष्ट्रीय किंवा प्रादेशिक, ह्या विषयावरती गंभीरपणे आमचे हे आक्षेप आहेत, त्या आक्षेपांच्या मागची ही कारणं आहेत आणि आमच्या ह्या सूचना आहेत, अशा विधायक भूमिकेतून काय मांडणी केली आहे का? जे कोणी या विषयात बोलत आहेत ते अकांड तांडव करत आहेत, मुद्दे नाही बोलत आहेत. कोणी अडवलं होतं? तेव्हा तर काही विधेयक आणलं नव्हतं, तेव्हा कायदा केला नव्हता, काहीच केलं नव्हतं. चर्चेला आवाहन केलं होतं. तुमची चर्चा करण्याची मानसिकता आहे का? राजकीय पक्ष सोडून द्या. जे स्वतःला शहाणपणाचा ठेका घेतलेले मानणारे लोक आहेत, त्यातल्या किती जणांनी या विषयावर लिहिलं किंवा भाष्य केलं देशभरात? मला एक नाव नाही आठवत. बरं. जे स्तंभ लेखक आहेत ह्या देशातले, इंग्रजी, हिंदी, मराठी सगळ्या भाषांमधले, त्यातले मला 2% स्तंभलेखन दाखवा की जे ह्या विषयावर झालं. 2% सोडा, 1% दाखवा. नाही सापडत. का? आचारसंहिता या विषयावर, त्या आचारसंहिता कायद्याने नाहीच आहे. आचारसंहिता एक आणखीन वेगळं प्रकरण आहे. मला तुम्ही एक सांगा की निवडणुकीनंतर आचारसंहितेमधले जे दोष आहेत, ज्या उणीव आहेत, जे आक्षेप आहेत, जे माझ्यासारखा कार्यकर्ता मांडतो, कोणते राजकीय पक्ष म्हणतात? कोणते पत्रकार बोलतात त्याच्यावर? कोणती विद्वान माणसं त्याच्यावर बोलतात? का नाही बोलत? कुणी अडवलं? चर्चेला आम्ही अडवलेलं नाही, उलट आम्ही चर्चेला बोलवतो. चर्चा करण्याची तुमची तयारी नाही, कारण परत मुद्दा तोच आहे की चर्चा तुमच्याशी काय चर्चा करायची? तुम्ही मूर्ख लोक आहात, तुम्हाला काय कळतंय? ही भावना आहे आणि ती आमच्याबद्दल नाही आहे, ती जनतेबद्दल आहे की जनतेला काय कळतंय. ती ब्रिटिशांची जी मानसिकता होती की हे गुलाम आहे, ध्याना काय अक्कल आहे, तीच यांची भावना आहे. त्याच वर्षात येतं अजून. सर, शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे मला. आपण
घटना स्वीकारली किंवा देश स्वतंत्र झालो, त्यानंतर आपण संसदीय लोकशाही पद्धत स्वीकारली. तर या निर्णयानंतर किंवा एक देश एक इलेक्शन नंतर आपण हळूहळू अध्यक्षीय निवडणुकीकडे वाटचाल करणार आहे का, कशासाठी किंवा करतोय का? काय कारण असं कुठे ह्याच्यामध्ये अध्यक्षीय निवडणुकीचा काय संबंध आहे? बोललं जातं, असं टीका केली जाते. माझा प्रश्न तोच आहे ना परत, की निवडणूक पद्धत बदलते आहे का? बरोबर. निवडणूक पद्धत बदलण्याचा कुठेही प्रस्ताव नाही. निवडणूक पद्धत बदलण्याची कुठेही सूचना नाही. बदल कुठला आहे? तर एका वेळेला सगळं करून टाकू. त्यात कुणाला गैर वाटण्याचं कारण आहे? अहो, म्हणजे साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सरकारी यंत्रणावर बाजूला ठेवा. एक निवडणूक लागली की राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते देशापासून राज्यापासून सर्वोच्च स्तरावरती असतील, तिथपासून तो अगदी शेवटच्या स्तरावरचा जो कार्यकर्ता आहे, त्याचे 2-3 महिने त्यातच जातात. तो बाकी काही करू शकत नाही किंवा करत नाही. म्हणजे सरकारी यंत्रणेचं मनुष्यबळाचे दिवस जातात ते सोडून द्या, पण ह्या व्यवस्थेशी जोडलेल्या सर्वसामान्य माणसाचे, कार्यकर्त्याचे मनुष्यबळाचे दिवस जे जातात, त्याचं काही मोल आहे की नाही? त्याचा काही हिशोब आहे की नाही? कशासाठी हे सगळं करायचं? आणि इतके सगळं वाया का घालवायचे? साधन संपत्ती वाया घालवायची, मनुष्यबळ वाया घालवायचं, दिवस वाया घालवायचे, आणि त्यातून करायचं काय? तर पुन्हा शिवराळपणाने शिवी का? मी हरलो की निवडणुकीत लोकशाहीची हत्या. कशासाठी? या ना कुठेतरी एकदा समजूतदारपणाकडे या, प्रगल्भपणाकडे या. काय गैर आहे त्याच्यात? समजूतदार असणं, प्रगल्भ असणं हेच गैर आहे असं जर वाटत असेल तर मग तो बऱ्याच मानसिकता, बौद्धिक गोष्टी ह्या तपासून घेण्याची गरज आहे. पण आणखी तुमच्या उत्तरातून आणखी एक प्रश्न पडला आहे. तो म्हणजे मी शेवट करणार होतो, पण त्याच्या आधी हाही प्रश्न घेतो. समजा कुठल्याही कारणाने कुठलंही सरकार पडलं, तर जेव्हा ती पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार त्या थोड्या काळासाठी, तिथंही तुम्ही म्हणालात तसं मनुष्यबळ खर्ची पडणार, आर्थिक खर्च होणार, तर त्याचं काय? तोच तर मुद्दा होता ना, की चर्चा ह्याच मुद्द्यांची करायची. चर्चा आणखीन कसली करायची? की यातल्या ज्या तांत्रिक बाजू आहेत त्या तांत्रिक बाजूंमधून मार्ग कसा काढायचा ह्याची चर्चा करायची. आता आपण एक साधं उदाहरण घेऊ, म्हणजे बाहेरचं उदाहरण घेऊ, की इटालीसारखा देश आहे. त्यांचं निवडणुकांचं चक्र 4 वर्षांचं आहे. त्यांच्या 4 वर्षांच्या म्हणजे मधल्या काळात त्यांच्याकडे आपल्यापेक्षा वाईट अस्थिरता होती. त्यांची सरकारं 4-4, 6-6 महिन्यांनी पडायची, पण ते निवडणुका घेत नव्हते. त्यांच्या संविधानानुसार, त्यांच्या कायद्यानुसार त्यांनी 4 वर्षाचं चक्र तोडलं नाही. बरं. आपण जर इंग्लंडमधला अलीकडचा इतिहास बघितला की आपलं जे काही संसदीय लोकशाहीचा ढाचा आहे तो बहुतांशी इंग्लंडच्या ढाच्यावर आधारित आहे. त्यांचंही 4 वर्षांचं निवडणुकांचं चक्र आपण 5 वर्षांचं केलं. त्यांच्याकडे सुद्धा राजकीय अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आजही आहे. पण त्यांनी मध्यावधी निवडणुका घेतल्या असं आपल्या वाचण्यात किती वेळ आलं? तर त्याला मार्ग निघू शकतात ना. हे काही प्रश्न असे नाहीत की त्याला कुठलं उत्तरच नाही. पण हे जे उत्तरं शोधायची आहेत, मार्ग शोधायचे आहेत, ते सगळ्यांनी विचारविनिमय करून सहमतीने शोधले पाहिजेत. पण इथे सहमती आणि विचारविनिमय हे संकल्पनाच नाही ना. म्हणजे ज्या आघाडीचा नेता विरोधी पक्षनेता म्हणून लोकसभेमध्ये बसतो आणि विरोधी म्हणजे त्यांच्या विरोधी बाकावरचं, सत्ताधारी बाकावरचे लोक बोलत असताना झोपल्याचं ढोंग करतो, मी लोकसभेला मोजत नाही, हे दाखवण्यासाठी त्यांच्याकडून कुठल्या विचारविनिमयाची अपेक्षा आपण बाळगायची? जो मुळात संसदेला मोजत नाही, जो लोकसभेला मोजत नाही, जो जनतेला मोजत नाही, अशा वर्गाकडून विचारविनिमय, चर्चा, सहमती यांची कशी अपेक्षा बाळगायची मला माहीत नाही. सर, शेवटचा प्रश्न.
महत्त्वाचा विषय आहे एक देश एक निवडणूक. काल म्हणजे संसदेत त्यावर मतमोजणी झाली. तर प्राप्त आकडेवारीनुसार 121 खासदार अनुपस्थित होते हो. या महत्त्वाच्या विषयात देखील. यावर तुम्हाला काय वाटतंय ते सांगाच. पण इंडियातले की अजून समोर नाही आलं कोण खासदार अनुपस्थित होते, पण साधारण इंडियातले 30 खासदार पण अनुपस्थित होते. काय वाटतं याबद्दल? नाही, हा मागासपासून मी जे बोलतोय त्याच्याशीच जोडलेला हा मुद्दा आहे की तुम्ही सार्वजनिक चर्चेत भाग नाही घेतलात हे एक वेळ समजू शकतो, पण जनतेने तुम्हाला निवडून दिलं. या विधेयकावरती तुमचं मत मांडणं, ह्या किंवा कुठल्याही सरकारने आणलेल्या कुठल्याही विधेयकावरती आपली भूमिका मांडणं, मत मांडणं किंवा व्यक्त करणं, प्रत्येकाला बोलायची संधी नाही मिळणार, पण व्यक्त करणं ते मतदानातून व्यक्त करता येतं. ही जबाबदारी जनतेने, मतदारसंघातल्या जनतेने तुमच्यावर टाकली. तुम्ही का त्याच्यापासून पळून गेलात, का लांब राहिलात, हा प्रश्न आहेच ना, आणि त्याची उत्तर शोधायच लागते. हाच तर आपल्या राजकीय, जी काही तथाकथित राजकीय व्यवस्था या देशामध्ये प्रस्थापित होऊ पाहते, तिच्यातला दोष हाच आहे की मी माझी जबाबदारी मानणार नाही. माझी काही जबाबदारी नाही, मी कोणाला उत्तरदायी नाही, पण माझे हक्क मात्र सगळे आहेत, असं मानणारा जो वर्ग ह्या देशाचं राजकारण चालवण्याचा आग्रह करतोय, आग्रह धरून बसलाय, त्याचे हे परिणाम आहेत. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. आणि एक देश एक निवडणुकीवर जे आक्षेप नोंदवले जात आहेत किंवा समर्थन केल्याचं आहे, या दोन्ही बाजू म्हणजे एक देश एक निवडणूक का महत्त्वाची आहे ही बाजू तुम्ही प्रभावीपणे मांडलीत. खूप खूप धन्यवाद, तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. आपण पुन्हा भेटू, तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.